नागरमध्ये टाकतात ना म्हणून. वाह एक नंबर. एकदम बरोबर आहे. मला लावणी करताना येते बरं का, मी नवीन नाही. कारण नमस्कार मंडळी, राम राम. तर सर्वांना गुड आफ्टरनून. तर मित्रांनो, आत्ता आम्ही आहोत म्हणजे रोवळा गावामध्ये. रोवळा गाव आपला रायगड जिल्हा तळा तालुक्यातील एक रोवळा गाव, या ठिकाणी आत्ता आम्ही आलो आहोत. आणि आत्ता मी आहे मस्तपैकी असा शेतामध्ये, आणि आपल्यासोबत असणार आहे आणखीन एक स्पेशल व्यक्ती. मी तुम्हाला ते नंतर दाखवणार आहे. तोपर्यंत व्हिडिओज मात्र कंटिन्यू बघत राहा. आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा तुमचा आजच्या आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओजमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत शेतीवरती, कारण ह्या ठिकाणी लावणी चालू आहे. आणि एक अशी व्यक्ती आहे माझ्यासोबत की त्या व्यक्तीने कधी म्हणजे शेतात काम केलं नाही, की कधी भात बघितला नाही, किंवा लावणीची जी कामं कुठल्या आणि कशा पद्धतीने केले जात असतात ते सुद्धा माहिती नाहीत. स्पेशल आले आहेत 1000-1500 किलोमीटरवरून इकडे खास लावणी बघण्यासाठी. तर चला मी दाखवत आहे तुम्हाला ती व्यक्ती माझ्यासोबत कोण आहे. तर ह्याच त्या आपल्या आल्या आहेत विदर्भ जिल्ह्यामधून. विदर्भ जिल्हा ना. तर मी सर्वप्रथम यांची ओळख करून देतो आहे. हे आहेत किरण बंदुके. तर हाय करा. हाय. तर कसं वाटतं इकडे कोकणामध्ये येऊन? छान वाटतंय, मस्त बघायला एक नवीन म्हणजे असा अनुभव येतोय. म्हणजे आता तुम्ही खास लावणी करण्यासाठी आलात ना, लावणी करणार आहात ना? हो हो. तर मित्रांनो, म्हणजे कधी आयुष्यामध्ये चिखलामध्ये किंवा शेतीमध्ये पाऊल न टाकलेले असे व्यक्ती आपल्या सोबत आहेत, आणि ते आज प्रत्यक्ष इथे भात लावणीचं काम करणार आहेत. तर चला बघूया. आता त्यांची आपल्याला गंमत तर बघायला मिळणारच आहे. चिखलात घासरले नाहीत म्हणजेच झालं. तर ह्या ठिकाणी आहे बघा, लावणीचं काम चालू आहे. आणि बहुतेक आता शेतीचं काम हा पूर्ण होत आलेलं आहे. थोडा शिल्लक आहे. तर कोकणामध्ये मित्रांनो खरे म्हणजे हीच मजा असते. या अशा पद्धतीने शेती केली जात असतात. खूप शेतीमागे मेहनत आपल्याला घ्यावं लागत असते. हा आहे आपला नांगर. या अशा पद्धतीने नांगर शेतात हाकलला जात असतो. आणि आता ह्या ठिकाणी चिखल करत आहेत, कारण ह्या ठिकाणी देखील आपल्याला भात लावायचा आहे. तर खूप दिवसापासून मला बोलत होते की मला शेतीची कामं म्हणजे जी लावणी असते ती मला बघायची आहे, परंतु त्यांना सुट्टी नसते. आज मस्त स्पेशल संडे आहे, आणि सुट्टीच्या दिवसाला त्या आज इकडे आल्या आहेत. तर ह्या इकडे असतात आपल्या पंचायत समितीला जॉबसाठी. तर आज संडेला सुट्टी आहे त्यांना. तर जावा आता. हां, पहिले ट्रेनिंग घेतो आहे. बघू, पहिले लावून बघायचं आहे. लावून बघायचं आहे ना. तर चला आता तुमच्याकडचा अनुभव सांगा. तुमच्या साईडला कुठल्या आणि कशा पद्धतीने शेती केली जातात आणि नक्की कसली? आपल्याकडे जास्त म्हणजे आमचा जिल्हा यवतमाळ, कापसाचा जिल्हा. आमच्या जिल्ह्यामध्ये जास्त करून कापूस लावण्यात येतं. ज्वारी, मूग, मटकी, असं भात वगैरे नाही येत. भात वगैरे नाही का तिकडे? फक्त कापूस ज्वारी आणि भात आहे. तर चला मग आता आपण या ठिकाणचा अनुभव घेऊया. कारण मी लहान असताना मी सुद्धा लावणी केली आहे, पण मला कंटाळा येतो. आम्ही बघू लावून. गाणं बोला ना, गाणं बोला. काय असं मजा नाही, गाणे बोला. हा मग बोला गाणे बोला. एकदम खूप छान असा नजारा आपल्याला हिरवागार मस्तपैकी बघायला मिळत आहे. जावा. हां, दाखवते. चला आत्ता एंट्री होत आहे. हां, हे असे कपडे चालतात काय चिखलात? जास्त चिखल कुठे असेल ना तिथेच ठेवा. जास्त चिखल कुठे असेल ना तिकडेच करा उभी. पहिला पाऊल चिखलामध्ये.
खेकडा नाही चावत. या आम्ही ट्रेनिंग देतो या, मला माहिती आहे. काय काय बोलतात त्यांना, जो भात बांधून ठेवला त्याला मूठ बोलतात ना. हा मग ते पण सांगा. खाली पकडा, एकदम वरती नाही. मजा घ्यायची ना तुम्हाला शेतींवरची. काय काय भरून चाललंय? हा जमतोय की. क्रॉस लावा, क्रॉस क्रॉस लावा. तर मित्रांनो, जी आपल्या आजची व्हिडिओ अशी खास होणार आहे, तर मात्र कंटिन्यू बघत राहा. मजा येते. बघा मित्रांनो, अशी आवड पाहिजे शेती करण्याची. कारण विदर्भ जिल्ह्यामधून म्हणजे यवतमाळमधून आलेले आहेत आणि त्यांना लावण्याची खूप हौस आहे. घ्या, संपला ना, दुसरा घ्या. तर मी तुम्हाला आता जे पहिले लावणी केलेली आहे ते आणि आताची जी लावणी केली आहे ती तुम्हाला मी दाखवतो आहे. याच्यामधलं फक्त तुम्ही फरक ओळखायचा आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर हे आहे पहिले लावणी केलेली आणि ही आहे आताची लावणी केलेली. बट आय कॅन ट्राय ना. ट्राय तर केलं. हां, ट्राय केलं, छान आहे ना. पण अहो एक गाणं बोला ना, मस्तपैकी होऊन जाऊ द्या. काढू काय? कसं असतात ते. मग नागरमध्ये टाकतात ना म्हणून. वाह, एक नंबर. एकदम बरोबर आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत आणखीन एक व्यक्ती जोडली आहे. जस्ट आत्ताच एंट्री झाली आहे. त्यांचीसुद्धा मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. हे बघा, इकडे आपले सर आहेत. तर असे म्हणजे 5-6 जण येणार होते, परंतु आज संडे असल्यामुळे जो तो सुट्टीची मजा घेण्यासाठी गेले आहेत दुसऱ्या ठिकाणी. हे आहेत सर आपले कृषी खात्याचे सहाय्यक पासांबळे साहेब. तर हे सुद्धा ह्या ठिकाणी आज आपल्याला लावणी करताना दिसणार आहेत. तर कंटिन्यू व्हिडिओज बघत राहा. तर हे बघा, आणखीन एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आले आहेत ते हे ठिकाणी. नंतर करायचे. बघा, नवीन प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. या हे रशी. तर ह्या रशीच्या सहाय्याने ते भात लावणी करणार आहेत इथे ना सर. रशीच्या सहाय्याने 4 सूत्री पद्धतीने भात लागवड करायची आहे आपल्याला. थोड्याच वेळामध्ये आपण नवीन प्लॉटला सुरुवात करू. तर चला मित्रांनो, कंटिन्यू बघत राहा तुम्ही व्हिडिओ. आजची व्हिडिओशी खास बनणार आहे. नाही, ते नेहमी बघतात, पण तुमची लावणी नाही बघितलेले. तेच त्यांना पहिले विचारले, काय नुसत्यांना नुकसान तर नाही होणार ना म्हणलं. नाही तर
स्टँड घेऊन यावं लागतं सगळंच तुमचं हे झालं तर. हे बघा त्यांनी लावणी केली बघा. नाही नाही बरोबर. ते धरताना आपण जे आव्हान घेतो ना ते असं उलट घ्यायचं. नाही नाही नाही, असं असं त्या हाताने असं करायचं. हां आणि असं ठेवायचं खाली. अंगठा आपल्याकडे आला पाहिजे. नाही नाही तरी चुकतोय. चुकताय तरी. इथं वरी लावू थांबा आपण. तर हे बघा मित्रांनो, आता आपला जो एक शेत आहे ना हा पूर्णपणे कव्हर केलेला आहे. तर एकाच ठिकाणी थोडंसं आहे. हा शेत बघा किती मोठा आहे. पार त्या झाडापासून तो इथपर्यंत दिसत आहे आणि एवढा मोठा शेत हा कव्हर केलेला आहे. आणि जो आता ह्या ठिकाणी जो नवीन प्रोजेक्ट करणार आहेत म्हणजे नवीन पद्धतीने लागवड करणार आहेत रशीच्या सहाय्याने, मला पण काही माहिती नाही, परंतु ते आपले कृषी खात्याचे साहेब आले आहेत ते करणार आहेत स्वतः. तर मित्रांनो, आपला एक प्लॉट पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे आणि आता सर खास नाश्ता घेऊन आले आहेत. तर आता एक प्लॉट लावल्यानंतर आम्ही नाश्ता करायला चाललो आहोत. तर इथे आता नाश्ता करण्यासाठी बसले आहेत आणि स्पेशल आपल्यासाठी नाश्ता घेऊन आले आहेत सर. सर थँक्यू. हा सर थँक्यू म्हटलं नाश्ता आणल्याबद्दल. मस्त वडापाव आहेत गरमागरम. तर चला मित्रांनो, आता नाश्ता आला आहे आम्हाला मस्तपैकी आणि नाश्ता आम्ही आता खात आहोत तिथे. आणि म्हणजे मला लहानपणीची आठवण झाली की असंच शेतीच्या बांधावरती जाऊन जेवायला खूप मजा यायची. ही शेतावरची मजा ही वेगळीच असते. सांगितलं काय हो ना. आता त्यांची एक बघा नाही कोण कुपन घालत. हां कुपन घालायला किती आकाश ना. आता तुम्हाला किती एवढ्या भागात एकट्यालाच कुपन घालायला कोण नाही घालीत. तर ह्या ठिकाणी बघा मित्रांनो, आता नवीन प्लॉटमध्ये काहीतरी नवीन आता ह्या ठिकाणी सरांनी काढले रशी. नवीन प्लॉटमध्ये नवीन पद्धतीची लावणी आपल्याला बघायला मिळणार आहे. कुठली? चार सूत्री पद्धत. ओके, चार सूत्री पद्धत हे आपल्याला काही माहिती नाही. तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओज बघत राहा. आपल्याला चार सूत्री पद्धतीने जी लावणी करण्यात येणार आहे आता ते आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्की मलाही माहिती नाही. या रशीच्या सहाय्याने ते केले जात असते. असे दोन खांब बांधले आहेत रशीच्या दोन्ही टोकाला. कुठली सर पद्धत बोलत आहे? चार सूत्री पद्धत. तर मस्तपैकी अशी रशीची सेटिंग केली आहे. लाईनसुद्धा ताणली आहे. दिसायला पण खूप छान दिसत आहे मित्रांनो. बघा एका सरळ रेषेत. तर चला मित्रांनो, आता मी पण चाललो आहे भात लावण्यासाठी. तर व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा. थोडीफार मदत करतो आहे मी, कारण सरसुद्धा आहेत या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ती लावणी करते वेळेस.
आता बहुतेक आपला हा पण प्लॉट कंप्लीट होत आला आहे, अर्धा झाला आहे. इकडे घेऊ दूर होते ना. ते रशी काढा इकडे. हा भात मस्त आहे, दिसायला पण एकदम छान दिसतो. छोटासा इकडे रशी काढा. पण येणार होते पण गेले सगळे इकडे तिकडे. मला लावणी करताना येते बरं का, मी नवीन नाही, कारण मी पण लहान असते वेळी केले लावणी. हे बघा असं धरायचं. अरे बघा ट्राय करून पुढे. असं फास्ट होतंय हो पण. फक्त दोरीला 2 माणसं असले एकदा लिंक लागली ना लगेच 10 मिनिटामध्ये प्लॉटला पेपरला बातमी आली की स्टेटसला ठेवायचं. इथे पाय ठेवा असं. ते ठेवत लगेच हसून सगळ्यांचा फोटो आला पाहिजे पण आपला. नाही घेऊ ना शेवटला. काम आहे झालं तुम्ही. भेटायचं खायचे करू ना. तिकडे ती गटाची लावलेलं ना तिथे शेवटला माणसं आली ते बघ. पूर्ण कंप्लीट होत आलं आहे, थोडंच बाकी आहे. तर आता आम्ही बाहेर पडलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपले सर अजून दिसत आहेत शेतामध्ये काम करताना. हे बघा खूप छान असं आपल्याला या ठिकाणी जो लावणीचा आपण काम केला आहे तो बघायला मिळत आहे. दिसायला पण एवढा एकदम सुंदर दिसत आहे एका लाईनमध्ये. एक चला चप्पल हातात. मजा आली ना? छान वाटलं. कपडे पूर्ण खराब झाले. कुत्रा तुमचं स्वागत करते सकाळपासून. तर समोर आपल्याला विहीर दिसत आहे आणि ह्या ठिकाणी आता आम्ही जात आहोत फ्रेश होण्यासाठी. तर सांगा जरा कोकणामधला अनुभव तुम्हाला आजचा कसा वाटलं? मस्त, एकदम भारी, मजा आली. एकदम मजा आली ना? कपडे पण मस्त झाले तुमचे. भरले. तर चला मित्रांनो, आता आम्ही पण फ्रेश होत आहोत आणि घराकडे निघत आहोत कारण खूप थकलो आहे. तर चला बाय बाय. बाय करा एकदा. बाय. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.